ती काँग्रेसच्या काळात लय भारी होतं राव. 300 पावणे 300 रुपयाला टाकी होती, ह्याने फुकाट वाटल्या. कालला काटा 1000 आणि 1100 रुपयाला केले. निवड मोठं चोरायचं अतिरेकी इथं मोठं. ह्यांचं काय खरं नाही बघा. मग आता काय लोकसभेच्या बी निवडणुका लागल्यात, कुठलं वाटतं सरकार यावं? आम्ही नोटाला मारणार नाही तर काँग्रेसला. हे भाजपवाले सगळ्यात मोठं चोरायचं. गुंडगिरी ती सगळी त्यांच्याकडेच आहे. म्हातारं सगळ्यात बरं आहे आपलं. येतील का जागा भरती? कवा बी येणार 99% येणार. ह्यांचं काय खरं आहे तवा राव. भाजपचं बी बोर्ड होणार एवढं. हा अहो येतो नवऱ्याच्या बेवाने सुद्धा यायला नाही पाहिजे एक सुद्धा. खरंच टिंगल नाही कधी. महाविकास आघाडी येणार. हा येणार नाही भाजपला आणि मतदान करणार बी. काँग्रेसचं असू द्या, दगड असू द्या, माहितीलाच मतदान करणार. हा त्याला मतदान करू आम्ही. पण ह्या चोरांना म्हाताऱ्याने एखादा मेलेला माणूस उभा करू द्या, त्याला मतदान करणार. पण ह्या चोरांचं काय खरं आहे तेव्हा. ह्यांनी नवरा बायको सुद्धा इस्कुपा केला आहे का मिळेल तुम्ही सांगा की. आणि मग काय करायचं ह्यांना तेव्हा. आपलं जुनं ती सोनं म्हणायचं, तुम्ही बी खा ना आम्ही बी खातो. ईडी कोणाला माहीत होती का आतापतवर. भाजपमध्ये सगळी चांगली होती का? भाजपमध्ये तिकडे गेले की निर्मूल होतं. भाजप सरकार चांगलं आहे तसं, कारण रस्ते, लाईट, पाणी, PM किसानचे पैसे, घरकुल योजना भरपूर दिल्या. काँग्रेस सरकारनं तसं काहीच दिलं नव्हतं. कुठलं योग्य आहे? काँग्रेस चांगले राहू. ही काय भाजपने सारा राडा करून टाकला आहे. काय खरं आहे असा विषय की आजचे दिन वाणेवाले 2000 पगार देऊन सारं असं केलं आहे मोदी सरकारने की मापाच्या बाहेर सारी जनता फसवली. शेतकऱ्यांचं हितासाठी असं वाटतं की शरद पवारांचं सरकार असावं. हो असं वाटतं. काय भाजपने तर सगळा राडा केला शेतकऱ्याचा. कांद्याला भाव नाही, काय नाही काय नाही काय नाही. हो आता भाजपमध्ये नाही येणार, इथं शरद पवार सीट लागून वाटतं बघा. बरं बहुमतानं लागेल का? हो शरद पवार. कशाचा भाव आणि कशाचं काय वाट लावली बीजेपीने शेतकऱ्याची. कुठलं सरकार यावं वाटतंय का? आता निवडणुका लागायच्या. आता निवडणुका लागायचं म्हणलं आता काँग्रेसचं सरकार चांगलं भाजपपेक्षा. आता जी खाय देते सध्या चारा चालू त्यांचं, त्यामुळे वाटतं की हीच बरं आहे. हो कुठलं ही भाजप चालू ह्यांनी बाबा. आता काय सध्या लगेच रेशन मोफत आहे, 6000 सोडल्यात, 2000 सोडतात. अजून काय स्कीमा काढतंय, काय करतंय. आज आपण करमाळा तालुक्यातील श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये केम येथे आलेलो आहोत. ज्या केमला कुंकुवाचं केम म्हणून ओळखलं जातं, अशा केम नगरीमध्ये आज आपण माढा लोकसभेच्या केममधील जनतेचा काय कौल आहे हे आज आपण इथं जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण उत्तरेश्वर महाराजांच्या पावनभूमीतील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. गाडगे. बरं काय नाव? रामचंद्र उत्तरेश्वर गाडगे. होय. हां. बरं काय कसा आहे पेड्याला भाव? काय पेडा तर चांगला दिसतोय. पेड्याला भाव 250-300 रुपये किलो आहे. बरं हां येते ती का लोक? घेते ती. आता महाराजांच्या मंदिरापाशी बसलाय काय, आता यात्रा बी जवळ आल्या वाटतं. हा जत्रा आता आज 8 दिवसाच आहे. होय. हा मोठी असते वाटतं यात्रा. मोठी. हां किती येते ती लोक आणि किती कुठून येते ती काय? लय लांबची. हां बरं काय आता काय दिवसात आता लोकसभेच्या निवडणुका लागायला त्या काय वाटतंय कुठलं सरकार असावं काय? आता पैसे वाटणारच सरकार म्हणतोय की मला मत द्या. बरं मग आता तीच करावं लागेल. 6000 रुपये. हां कालच आले ते 6000. बरोबर आहे का? त्याशी काम होणारच नाही काय. काय वाटतं नेमकं कुठला असावं काय? पैसे वाटणार पण नेमकं आता काय महागाईच्या त्याच्या अनुषंगाने म्हणा काय? महागाईनं म्हणलं तर ती परवडत नाही बरं का. हां पर ती आता माणसं त्याला देणार. बरं नाही पण तुम्हाला काय वाटतं कुठला असावं? आता आपलं काय नाही तुम्हाला सांगतो. आता माणसाला काय पैसा दिला की म्हणणार की इकडेच कलावा असं आहे नियम. बरोबर आहे पण तुम्हाला काय वाटतं नेमकं? तुमचं काय वैयक्तिक मत आहे? देऊ की आपण कोणाला? मोदीलाच देऊ की. बरं तर माढा लोकसभेमध्ये आता काय खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि अभयसिंह जगताप शरदचंद्र पवार गटाचे दोघांची नावं चर्चेत आहे. कोण येईल काय वाटतं निवडून येईल? आता ती मत पडण्यावर आहे. तुम्हाला काय वाटतं? हां येते कोण? की आता काय तुम्ही म्हणला माझ्या ध्यानात नाही.
भाजपाचे निंबाळकर आणि शरदचंद्र पवार गटाचे अभयसिंह जगताप दोघं जण आहेत ते. असं आहे का ह्याच्यातलं येईल की जगताप जगताप पवार गटाचे होय. बरं. कुठले साडे बरं, काय नाव अशोक गावडे. काय कशी पान आहे ते काय पान आहे ते 30 रुपये 20 रुपये शेकडा. परवड काय हो, आता महागाई पण वाढले काय परवडत चोरांनी वाढवली तर काय करता मग काय आहे तर शेतकऱ्याचं काय ऐकता तेव्हा सांगा की तुम्ही. ती काँग्रेसच्या काळात लय भारी होतं राव. 300 पावणे 300 रुपयाला टाकी होती ह्याने फुकाट वाटल्या काढला काटा 1000 आणि 1100 रुपयाला केले. निव मोठं चोरायचं अतिरेकी इथं मोठं ह्यांचं काय खरं नाही बघा. मग आता काय लोकसभेच्या बी निवडणुका लागल्यात कुठलं वाटतं सरकार यावं? आम्ही नोटाला मारणार नाही तर काँग्रेसला. हे भाजपवाले सगळ्यात मोठं चोरायचं गुंडगिरी ती सगळी त्यांच्याकडेच आहे व. काय आता जरांगे पाटलांचं बी आंदोलन सुरू आहे काय आरक्षणाचं मग काय तेव्हा पैसे त्याला मज द्यायला तयार आहे ती की पण ती बिचारा आबात आहे की त्या माणसासाठी मिळेल का नाही आरक्षण कवा मिळलं त्यांच्या बापाला द्यावं लागलं. कवा द्यावं लागणार आहे. मग आता इथं माढा लोकसभेतनं बी आता खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि शरद पवार गटाचं अभयसिंह जगताप दोघांची नावं चर्चेत आहे. कोण त्याला मतदान करणार. हा ह्यांना कोणाला नाही म्हण म्हातारं सगळ्यात बरं आहे आपलं. येतील का जागा भरती कवा बी येणार 99% येणार. ह्यांचं काय खरं आहे तवा राव. भाजपचं बी बोर्ड होणार एवढं हा अहो इथं नवऱ्याच्या बेवाने सुद्धा यायला नाही पाहिजे एक सुद्धा खरं टिंगल नाही करीत. दुसरे एक काका आहेत. काका नमस्कार काय नाव ते शहाजी डाळे कुठले निंबोरेचे. काय वाटतंय काय चोराचा बाजार सतीपुढं शहाणपणा चालत नाही. बर तुम्ही एक सांगा शेना कुणाची होती खरं बोलायची तुम्हीच. बरं आता दिली कोणाला नाही म्हणजे निकाल एकनाथ शिंदेकडे गेला निकाल कस का गेला म्हणा त्यांच्याकडे जास्त आमदार असल्यामुळं असते काय ज्यांनी पक्ष पवाराचं काय आहे का नाहीच काय का त्याची राष्ट्रवादी त्याचीच आहे. काय राव कुशाला तुम्ही चोराचा बाजार नाही सतीपुढे शहाणपणा चालत नाही. मग आता कुठलं सरकार वाटतंय मग आता युती सरकार आहे ना यांचंच उद्धव ठाकरेचं काँग्रेस ही अजून हा महाविकास आघाडीची येणार. हा ही येणार नाही भाजपला आणि मतदान करणार बी नाही. आता काय इथं माढा लोकसभेतनं खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि अभयसिंह जगताप दोघांची नावं चर्चेत आहे. ते असू द्या आम्ही भाजपला मतदान करणार नाही बस. कुठला काँग्रेसचा असू द्या दगड असू द्या माहितीलाच मतदान करणार. हा त्याला मतदान करू आम्ही पण ह्या चोरांना हा म्हाताऱ्याने एखादा मेलेला माणूस उभा करू द्या त्याला मतदान करणार. पण ह्या चोरांचं काय खरं आहे तेव्हा ह्यांनी नवरा बायको सुद्धा इस्कुपा केला आहे का मिळेल तुम्ही सांगा की. आणि मग काय करायचं ह्यांना तेव्हा आपलं जुनं ती सोनं म्हणायचं तुम्ही बी खा ना आम्ही बी खातो. ईडी कोणाला माहीत होती का आता पतवर. भाजपमध्ये सगळी चांगली होती का भाजपमध्ये तिकडे गेले की निर्मळ होतं का होतंय का तिकडे गेल्यावर तसं बीजेपीवर आता म्हणजे हेच होणार म्हणजे येणार 100% हा 100% होणार. कुठले माडा बर बर माडे आपलं प्रॉपर माड्याचे प्रॉपर माडायचे. हां काय किरसुनी टोपले सुपर. कसं काय भाव कसा आता जरा महागाईच झाली पहिल्यापेक्षा आता महागच. पहिले 30 रुपयाला किरसुनी आता 50ला झाली. हां महागाईच झाली आता सध्या. घेते ते का नाही ती घेत नाही ती माणसं पाडून मागते ती 40लाच दे 35लाच दे. परवडत नसलं तरी हे करावं लागतं. हां परवडत नसलं तरी द्यावंच लागतं. काय करतात धंदा आहे म्हणल्यावर काय तर बरोबर तर झालं पाहिजे. परवडते का नाही मग नेमकं 2 पैसे काय नफा तर राहतो. नाही एवढं नाही पण कसं माहिती आहे काय जिथं 500 हजेरी पडे तिथं 200 का आपल्याला दुसरं तर व्यवसाय नाही आपला व्यवसाय असल्यामुळं. हां मग आता काय थोड्या दिवसातच आता लोकसभेच्या निवडणुका लागायला त्या. हां कुठलं सरकार असं वाटतं म्हणजे आता तुम्ही सांगितल्या समस्या बी आहेत त्या काय वाटतं. नाही भाजप सरकार चांगलं आहे तसं कारण रस्ते लाईट पाणी PM किसानचे पैसे घरकुल योजना भरपूर दिल्या. काँग्रेस सरकारनं तसं काहीच दिलं नव्हतं. म्हणाल त्याला घरकुल मागल त्याला घरकुल असं भेटलं. PM किसानचे पैसे मिळते ते सर्वांना. हां
भाजप सरकार चांगलंच आहे, मोदीच चांगला आहे सध्याला. म्हणजे महागाई बी वाढली म्हणताय तुम्ही. नाही, महागाई वाढली पण परवडत नाही म्हणताय. परवडत नाही म्हणता बरोबर आहे, पण कसं माहिती आहे त्या पट्टीत महागाई असते ना. माणसाला गिरायकाला काय वाटतं पहिलंच महागाई म्हणजे सस्ताईच मागतंय. महागाई आता मजुराला पगार वाढलेलीच आहे. त्या टायमाला बी 30-300 होती, आता 500 झालेली आहे. हां, काय वाटतं मग आता इथं माढा लोकसभेत कोणी येईल काय? भाजपचं देणार आम्ही, तर भाजपला देणार. मग कोणी उभं राहू दे. आता बीजेपी मध्ये आता मग काय मोहिते पाटील आणि निंबाळकर दोघांमध्ये पण रस्सीखेच सुरू आहे. कोण जी मोदीने जी भाजपचं माणूस उभा करेल. तुम्हाला काय वाटतं इथं कोण पुन्हा कुठला उमेदवार द्यावा यावा काय? नाही, मोदीने जी उमेदवार देईल ते जनतेला काय वाटतंय तो त्यांचा विषय झाला. जनतेला काय वाटतं? आता मोहिते पाटील तसं चांगलेच आहे ते. तसं काय ते दिलं तर मोहिते पाटलाला काय आपण देणारच. भाजपनं जी देईल पण त्याला देणार. मग ती कोणी बी देऊ दे त्याला. वैयक्तिक काय माझं म्हणणं ते आहे, भाजपनं जी ज्याला म्हणजे भाजप ज्याला तिकीट देईल त्याला मत द्यायचं. हां, कुठले? केम बर काय नाव? बोंगाळे, श्रीमंत याना बोंगाळे. बर 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 काय बाजारसाठी आलोय. हा काय लय महाग आहे, मरणाचं महाग आहे. काय 30-40 रुपये पाव किलो घ्यायचं म्हणलं तर कसं परवडत नाही की. हां, कसं गरिबांनी खायचं सांगा बरं तुम्ही. एवढी मोठी महागाई झाली. पिशवी जरी भरून न्यायचं म्हणलं तर 600-700 रुपये लागत होते. आता पहिल्या अगोदर 200 रुपयात 150 रुपयात बाजार भागत होता. आता 500 रुपये लागायला लागलेत. मग काय जर 500 रुपयाशी पिशवीच भरत नाही ना. काय अर्धीच भरती 500 रुपयात. कसं खायचं गरिबांनी सांगा. मग आता काय आता लोकसभेच्या बी निवडणुका लागायला त्या कुठलं सरकार असं वाटतंय काय? सरकार आता काय त्यांनी आमचं जर मराठ्याचं आरक्षण रखडवून ठेवलं, त्यांनी काम केलं नाही आमचं बरोबर. त्यांनी हां, मराठी आमदार निवडूनच यायला नाही पाहिजेत आता, असं आमचं मत चालतंय. खासदारकीच्या दृष्टीनं कुठलं सरकार असं वाटतंय? खासदारकाच्या दृष्टीनं जर आता भाजप चांगलं वाटतंय बरं का. भाजपने आपल्याला म्हणजे कसं आहे, गोरगरिबाला म्हणजे PM किसान योजना ह्यात पैसे भरपूर दिलेत आहे, किंवा धान्य हे सगळं फुकट दिलेलं आहे. त्यांचा उपकार आपल्यावर भरपूर आहे. जरांगे पाटलांच्या मागे चौकशी बी लावली की आज चौकशी लावली बरोबर आहे, पण ही चुकीची चौकशी आहे ना त्यांची. मग आता बीजेपीनंच लावली की होय की, मग बरोबर आहे की. पण परत तसं त्यांनी करायला नाही पाहिजे ना. आरक्षण बी पाहिजे म्हणताय, बीजेपीचं सरकार बी पाहिजे म्हणताय. पाहिजे की सरकार, पण त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे ना. आमचं व्यवस्थित द्यायला पाहिजे ना आम्हाला. आता असं कसं होईल हो? असं चित बी आमची पट बी आमची. मग कसं, मग बरोबर आहे ना. मराठीच आहेत ना सगळे. ते बी मराठी आहेत ना. हां, त्या मराठ्यांनी द्यायला पाहिजे का नको आम्हाला. जरांगे पाटील एकटंच मग आता सरकारच्या विरोधात आहेत किंवा मग सरकारच्या विरोधात जरी असले तरी त्यांना द्या म्हणून सांगते ना. ते तुम्ही मराठीचे आहे ना, मग मराठीचे लोकांनीच आम्हाला सहकार्य केलं पाहिजे ना, असं मत येतं आहे ना त्यांचं. बरोबर आहे का नाही? ते काय म्हणतात, तुम्ही ज्या आमच्या संघ पाठीमागे आम्हाला जर सहकार्य जर केलं तर त्यांचा गुलाल आम्ही उधळू ना. बरोबर आहे का नाही? हां, त्या सरकारचा गुलाल उधळू ना आम्ही. हां, हो नमस्कार. नमस्कार. कुठले? मलवडी. होय बर बर काय बाजार न्यायला आलोय. काय कसं काय बाजाराची हलावा कशी आहे? काय बाजाराची हलावा तेव्हा. आता काय लोकसभेच्या निवडणुका लागायला त्या कुठलं सरकार या वाटतंय? सरकार शेतकऱ्या सरकार यावं अशी अपेक्षा आहे. तेच कुठलं मग शेतकऱ्यांसाठी कुठलं योग्य आहे? काँग्रेस चांगले राहू. ही काय भाजपने सारा राडा करून टाकला आहे. काय खरं आहे, असा विषय की आजचे दिन वाणेवाले 2000 पगार देऊन सारं असं केलं आहे मोदी सरकारने की मापाच्या बाहेर सारी जनता फसवली, असा विषय. आता माढा लोकसभेतनं खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि शरदचंद्र पवार गटाकडनं अभयसिंह जगताप दोघांची नावं चर्चेत आहे. ते कोण येईल वाटतं हो काय? अवश्य जगताप. बसेल काय म्हणजे येतील 100% येणार 100%. मग काय इकडचा काय विकास ते काय करतील. त्या खासदारनी काय अजून दौरा दिला नाही इकडं अजिबात. निवडणुकीपुरतं माणसं तेवढी मुलाखती घेते, ती कुठं प्रचार कर, असं कर, तसं करीन, असं करीन, तसं करीन, पण जनतेपर्यंत काहीच नाही ना. जनतेचा विकास झाला पाहिजे, कामं मांडली पाहिजे. ती कुठले? वांगी. काय नाव? अण्णा कोथमेरे. काय 20ला डझन. हां, परवडते. आता निवडणुका लागायला त्या 2024 लोकसभेच्या कुठलं सरकार आहे या वाटतंय?
भाजप. काय नाही असं चांगलं वाटतंय. हा असं चांगलं वाटतंय. हा आता काय इथं बाडा लोकसभेतनं बे रणजितसिंह निंबाळकर अभयसिंह जगताप दोघांची नावं चर्चेत आहे ती शरद पवार गटाकडनं. कोणी आता ती नाही सांगता यायचं काय होईल. हा देशात तर BJP आहे पाहिजे. 20 वडशिवने. बर 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 काय शेतकरी हो. आपल्या अवतारावरूनच कळतं. काय कसं आहे शेती काय चालू आहे आता. काय यंदा पाऊस कळणार कमी, पाण्याची टंचाई यंदा. परवडती का? आता परवडते कशी परवडायची आता. एवढंच खताचं भाव वाढल्यात आहे, शेतीला माल भाव नाही, कशी परवडायची. काय मग आता 2024च्या निवडणुका लागायला हां, तर बरं. कुठलं सरकार असावं? सरकार काय बघा आता, कोणतंही सरकार आलं तर शेतकऱ्यांचं कोणीच काम करत नाही. आता शेतकऱ्यांची खूप बेकार परिस्थिती चालू झाली आहे आता. आणि कसं आहे माहिती आहे का, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कुणी जरी आली तर तेच चालू आहे त्यांचं. आणि खरोखर शेतकऱ्याची खूप बेकार अवस्था चालू आहे सध्या. कारण की शेतकऱ्याला पाणी नाही, मजुरांना काम नाही. काय वाटतं पण नेमकं कुठलं सरकार असावं? शेतकऱ्यांचं पण शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलं असावं? शेतकऱ्यांचं हितासाठी असं वाटतं की शरद पवारांचं सरकार असावं. हो असं वाटतंय मला तर. काय आता मग शरद पवारांचं इथे अभयसिंह जगताप यांचं एक नाव चर्चेत आहे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर त्यांचं बी नाव चर्चेमध्ये आहे. कोण येईल इथं माढा लोकसभेमध्ये? आता शरद पवार सांगतील ते आम्ही त्याला मग करणार. आम्ही भाजप बोलायला तर अजिबात नाही. हां, शरद पवार जे सांगतील त्याला मतदान करणार आम्ही. हो. हो नमस्कार बाबा. नमस्कार. कुठले? वांगी. बर बर काय नाव? उत्तरेश्वर तानाज नलवडे. होय. बर 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 काय कसा आहे शेतमालाला भाव? काय भावच नाही की 10ला 2 कोथमिरीची पेंड्या ऐकतोय. घेतात का नाही लोक तरी? नाही बळच चालू या. हा 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 पाऊस पाणी नाही काय नाही. काय नाही काय नाही काय नाही. मग कसं काय माळव कसं पिकवताय काय? काय आता हाय थोडं थोडं पाणी त्याच्यावरच आपलं ऐकतोय हे करतोय. परवडतंय का? का तसं शेतकऱ्याचं काय आता परवडलं नाही परवडलं तरी करावंच लागतं या. हां खताच्या बी किमती वाढल्या त्या. हो लय. खताला तर GST 300 रुपयाचा माल घेतला की जवळजवळ 40-50 रुपये GST जातो या. हां आणि नाही परवडलं की मग सगळं मातीतच मातीत जात आहे सगळं. काय नाही आता त्याचा उपयोगच नाही बघा. निवडणुका लागणार आहे त्या काही दिवसात. हो लागणार. कुठलं सरकार आवडतं? काय भाजपने तर सगळा राडा केला शेतकऱ्याचा. कांद्याला भाव नाही काय नाही काय नाही काय नाही. हो कुठलंही आवडतं का? कुठलंही आवडतं. आता काय कुठलं जनतेच्या हातात आहे सगळं. मराठ्याला बी आरक्षण दिलं नाही ह्यांनी. काय आता जरांगे पाटलांचं तर आंदोलन सुरू आहे. 10ला 2 जरांगे पाटील तर आंदोलन करायला तर. हो करतात की मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणूनच करतात आहे ना. मग भाजपवर माणसं नाराज आहेत मराठी लोक सगळे. हो येईल का मग आता काय भाजप काय सांगता येत नाही. भाजपचं शक्यता कमी आहे. आता काय माढा लोकसभेतनं बी आता खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि शरद पवार गटाचं अभयसिंह जगताप 2 नावं चर्चेत आहेत. कोणी येईल काय वाटतं? आता अभयसिंग ती काय ओळखीच नाही एवढं माझ्या. पण ते निंबाळकर आहेत गेल्या बारीने आलं तर ते त्याच्यामुळं ते ओळखीत आहेत. नाही ओळखीच आहेत पण आता कोणी येईल काय वाटतं? भाजपमध्ये असलं तर नाही ते येणार. भाजपमध्ये आहेत ना ते. नाही येणार मग. हो कोण येईल? आता भाजपमध्ये नाही येणार. इथं शरद पवार सीट लागून वाटतं बघा. बरं बरं हो होय बहुमतानं लागेल का? हो शरद पवार. नमस्कार. कुठले? इथं मलवडी गाव आहे. होय बरं बरं काय नाव? सुनील कोंडलकर. बरं काय बाजारला आलतो आज. किती रुपयाला पिशवी भरती? 500 रुपये लागते ते राव. 500. होय हां तरी अर्धी भरती का फुल भरती? तरी बी अर्धीच. महागाई लय वाढली राव.
परवडत नसेल. परवडतच नाही. काय शेतकरीच का? हो शेतकरीच. काय शेतमालाला भाव ते आहे का नाही? काहीच नाही. कशाचा भाव आणि कशाचं काय वाट लावली बीजेपीने शेतकऱ्याची. कुठलं सरकार यावं वाटतंय आता निवडणुका लागायच्या? आता निवडणुका लागायचं म्हणलं आता काँग्रेसचं सरकार चांगलं भाजपपेक्षा. शेतकऱ्याला सांभाळतो जरा, ह्यांचं नाही काय खरं. आता काय मग माढा लोकसभेतनं बे शरदचंद्र पवार गटाकडनं अभयसिंह जगताप आणि खासदार निंबाळकर दोघांची नावं चर्चेत आहेत. ती कोण येईल? दोघांपेक्षा तिसरा महादेव जानकर आला तर लय भारी होईल राव. महादेव जानकर लय भारी बहुजन समाजासाठी. त्यांचं बी चाललंय उभं राहायचं, 100% पण त्यांनी बी आता 2-3 जागा ही केलेल्या आहेत त्या. नाही उभा राहणार ती 100%. आणि 100% खासदार महादेव जानकरच होणार. पण मग कशी निवडणूक कशी दुरंगी तिरंगी चौरंगी कशी होईल? कशी बी होत्या पण बहुजन समाज सगळा पाठीशी महादेव जानकरच्या. 100% महादेव जानकर खासदार होणार एवढं तुम्हाला मी सांगतो. 100%. महादेव जानकर कुठून उभारतील? महाविकास आघाडीकडून का रासपकडनं? सेपरेट रासपकडनं. महाविकास आघाडीतनं नाही किंवा महायुतीतनं नाही. रासप मधनच. पण तो रासप महाविकास आघाडीमध्ये येईल का? नाही येऊ शकत नाही. स्वतंत्रपणे महादेव जानकरच खासदार होणार 100%. तुम्हाला सांगतो. रोपळे कवे. बर आपलं टीम आपलं कुर्डवाडीकडे जाताना लागतं. हां. बर काय नाव? नागनाथ शिवाजी साळवे. बर काय बाजार? बाजार. माळव घेऊन आलात? नाही, बाजार करायला. बर मग इथून जवळ आहे का तुम्हाला? हा, 10 किलोमीटर. हां. बर काय वाटतं आता 2024च्या निवडणुकीला कुठलं सरकार यावं का? आता महायुतीचं सरकार पाहिजे नियमाने. काय आता ही महागाई, बेरोजगारी, नोकऱ्या नाही त्या. म्हणलं बीजेपीचं झालं. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं. बर कशासाठी? काय कुठलीच का आता सध्या चाललेल्या ह्याच्यात बघतोय राजकीय क्षेत्रात तर असा गोंधळ उठलाय, कुणाचा कुणावर भरोसा नाही. स्वार्थासाठी राजकारण चाललंय. जनता वाऱ्यावर सोडली, दुर्लक्ष होतंय सगळीकडं. आणि सर्वसामान्य माणसापर्यंत काय असं म्हणजे जे अपेक्षा धरल्या त्या ती काय भेटतच नाहीत ना. आता काय खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगताप 2 नावं चर्चेत आहेत. ते कोण येईल? नाही, आता शरद पवार गटाचाच इथं विजय होऊ शकतो. काय कोणतं चिन्ह आहे त्यांचं? तुतारी. वाजल का? वाजल ना. नमस्कार. कुठले? जेऊरचे. होय. जेऊर. बर जेऊर बी चांगलं मोठं आहे की राव? हा मोठं आहे. रेल्वे स्टेशन आहे सगळं. कसं आहे माळव्याला भाव? माळव्याचं काय नाही घ्यायला भरपूर महाग आहे पण विकायला महाग नाही. विकायला स्वतःच काय ऐकतात सगळी स्पर्धा हे स्पर्धेची युग आहे. मग नफा तरी निघतोय का नाही? काय एखाद्या निघतो एखाद्या लेवल होते असं असतंय. काय शेवटी हात हलवत लागतं नाही पण शेवटी ह्याला सोडलं तर मग अजून दुसरं करायचं काय? नेमकं एक तर धरून राहावं लागतंय ना. कसं शेतातलं माल आहे का असं घेतलेलं आहे? निलावमध्ये घेतलेलं आहे. काय शेतकऱ्याकडून मागून घेत निलावात काय तुमच्या मार्केटमध्ये जाते त्या हिशोबाने आम्हाला द्या. त्या हिशोबाने शेतकऱ्याकडून घेतलेला माल असतो काय असं होतं. मग ते आपलं त्यांच्याकडून मागून घ्यायचं. मग तिथे स्पर्धा शेतकरी स्वतः विकायला तर आपण घेतलं 20 रुपयाने पण शेतकरी स्वतः येऊन 15 रुपये निघतोय. मग आपल्याला ते नाही ना मग परवडतच नाही असं होतं. मग नेमका व्यवसाय करायचं तरी काय? व्यवसाय करा म्हणते समजा शासन म्हणते व्यवसाय व्हा अमकं करा सगळं करा. व्यवसाय करा तर नेमकं काय करायचं? स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकणं सुद्धा अवघड आहे असं होतं. काय आता निवडणुका लागायला त्या कुठलं सरकार असं वाटतं? आता जी खाया देते सध्या चारा चालू त्यांचं त्यामुळे वाटतं की हीच बरं आहे. हो कुठलं? ही भाजप चालू ह्यांनी बाबा आता काय सध्या लगेच रेशन मोफत आहे. 6,000 सोडल्यात 2,000 सोडतात. अजून काय स्कीमा काढतंय काय करतंय? लोकांना जेवढं मोफत आहे फुकट आहे तेवढं आरामदायी आहे ना. कष्ट नको परत. आणि काही दिवसात मग UP बिहार येऊन आपल्याच राज्य होणार का? ती इथं कष्ट करणार ते आपले लोक बसून खाणार शासनाचे. आता मग असं तुम्हीच म्हणता आता कष्ट बी नाही करायला पाहिजे. दुसरी कष्ट करते ती कष्ट आणि सरकार बी आता बिगर कष्ट करणाऱ्याला पाहिजे. तुम्हाला 20 रुपये किलो तर सरकार पाहिजे बरं का. पण कसं हाय सरकार बी सध्या त्यांची ही आपलं जी काय आहे ती बरोबर आहे.
पण लोकांनी कष्ट करायला तयार बरे. आता मी कोण व्यवसाय करतोय, काही दिवस लेवल होती, नफा मिळतो काय, पण चिकाडी सोडत नाही. माडा लोकसभेतनं कोण येईल निवडून? शरदचंद्र पवार गटाचे अभयसिंह जगताप आणि खासदार रणजित निंबाळकर, 2 नावं चर्चेत आहेत. कोण येईल? आता ह्यांची कसे त्यांची आतली नेत्याची सांगड कशी काय असते नेमकं कोण येईल निवडून, कोण येईल काय वाटतं? काय सांगा आता. पहिलाच पुढे येतो काय की अजून काय सांगते आता. पहिलाच पुढे येईल असं वाटतं. काय सांगावं काय सगळी ह्यांची एक संजय मामाची यांची एकमत झालं काय झालं. ह्यांचं काय राजकारणाचा अंदाज छुपा असतो, सामान्य माणसाला काय कळते आपलं. मोहिते पाटलांचं बी नाव चर्चेमध्ये आहे. काय चर्चेत पण आता काय त्यांचं अजून काय वाटत नाही त्यांचं अजून काही. आता कसं त्यांची एकदा उभा राहिली त्यांचं काय सगळं फोकस. आता तुम्ही जीवरचा आहे म्हणल्यावर आता आबा मोहिते पाटलांचे समर्थक म्हणून ओळखलं जातं. हा मग काय वाटतंय काय? ह्यावेळेस आबा 100% आमदार होते. पण नाही मोहिते पाटला त्याचं त्यांचं काय शिव त्यांचं अंतर्गत आपल्याला नसतं माहिती काय राजकारणाला. ते उभारते म्हणजे त्यांना मिळेल का तिकीट? मिळेल की मिळेल. त्याला काय निवड येतात काय. मोहिते पाटला बी चांगलं हवा आहे तेवढं बरं आहे त्यांचं बी. 20ला भाव 30ला अर्धा किलो. त्यांचं बी चांगलं हे नाही धान्य नाही घ्यायला धान्य नाही का. त्यांचं बी वर्चस्व आहे पहिल्यापासून खानदानबाज वर्चस्व आहे त्यांचं. त्यांना लोक सांभाळायची माहिती त्यांना बी, त्यामुळे लोक त्यांच्या मागं पळणार त्यांच्या मागं असं. कुठले? उपवाट्याचे. बरं बरं बरं. काय नाव? नितीन भाऊराव काळे. होय बरं. का झाला का बाजार? हो झाला की. क्या किती रुपयात पिशवी भरती सगळी? सगळे पाक 400 रुपये लागतात घेतो. बरं तरी भरती का नाही? कुठली भरत नाही हो काही अर्धीच आहे. आणि बरं काय वाटतं आता निवडणुका लागायला तर? निवडणूक लागल्या शरद पवाराला ठाकरेला मदत केली पाहिजे ना. भाजपवाल्याच काय खरं नाही का लबाड बोलते ती, आश्वासन देते ती, हे करतो ते करतो. काय आता खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि अभयसिंह जगताप शरद पवार गटाकडनं 2 नावं चर्चेत आहे ते आता माडा लोकसभेला. काय वाटतं कोण येईल का? भाजपला तर नाही मदत करणार आहे. हे आमच्या पिढीचंच ठरलंय सगळ्यांना की भाजपला मदत करायची. म्हणजे उपळवट्याकडनं ही होईल म्हणायचं. उपवाट्यातनं म्हणजे तरुण पिढी तर सगळी भाजपच्या विरोधात आहे. कशामुळं? हे काय असं आश्वासन देते ती, कामं करत नाही ती, करतो म्हणते ती. कोणा भाव नाही तर मालाला ह्याला नाही हे नाही. कांद्याची परिस्थिती तशी चालू केली ह्यांनी. म्हणजे बटाट्याचा भाव आपलं टमाट्याचं चांगलंच भाव वाढलं होतं लय, पण आता रिवर्स आलं की. आता रिवर्स आलं. शेतकऱ्याला 2 दिवस सुखाचं आलं की आणखी झालं. हा तसं होत आहे की. होय काय नाव? ज्ञानदेव विठो वाघमारे. होय काय भाजीपाल्याला आहे का नाही भाव? आता भाव कुठला असं जी काय जण काय लुटून शेतकऱ्याचं काय मारा नाही हो. नफा तर मिळतोय का नाही? कशाचा नफा? आपलंच घरचं जी का नफाचं कुठं बसता. एवढ्या पाण्यासाठी जिगवायचं गरिबाने. काय करायचं मग आता? खत तरी परवडतोय का नाही? काय असंच बसली कडवर आम्हाला जागा. खत आता हे सगळं पिकवायला ह्याला त्याला काय खत तसं घातलं तर त्याला पाणी नको का पुरतं? सारं कोरड व्हायचं म्हणल्या नीट करायचं. त्यालाही भाव नाही. भाव नाही. असला कांदा 5 आणि 4 गेल्यावर शेतकऱ्याचं मारा नाही. मध्ये चांगला भाव आलता की हो कांद्याला. काय करता कच्चा असल्यावर? काय वडापाव संघ स्वाद येत नव्हतं खायला तर एवढं म्हणजे माग चालला होता. आपल्या नशिबाचा खेळ. काय आता मग निवडणुका लागायला त्या कुठलं सरकार असं वाटतं? आता काय शेतकरी काय सरकार करतंय कोणाचा? भाजपाचा आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, शिवसेना, राष्ट्रवादी, कुठला असं वाटतं? शेतकऱ्याला चांगलं म्हणजे तुम्ही आता सांगितलं शेतकऱ्याच्या मालाला ह्याला त्याला चांगला भाव मिळेल. आपल्या शेतकऱ्याचा विचार करेन नाही ती बघा सरकार. आपल्या धान्याची किंमत नाही, दुकानची किंमत आहे. मी खोटं बोलत नाही. काय जर घ्या गेलं तर 150 रुपये शेंगदाणा गेलाय, त्याला गेलं 100च्या पुढं. आपल्याला मालाला ज्वारीला भाव नाही, गव्हाला भाव नाही, कांद्याला भाव आहे का? शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार पाहिजे म्हणायचं. हां. कुठले? केमचं. होय काय नाव? प्रकाश बोंगाळे. होय बरं बरं. बोंगाळ्याची राव बरीच आहे ती राव शेतकरी. भरपूर आहे ती. हा हा हा. होय होय. कसा आहे भाव काय मालाला? मला आता सध्या सगळं टाईट आहे. हा हा. माणसं मागताना बी काय कमी भाव पाडून मागते वाटतं. चालायचं आता काय सगळं विचारून बघणार. इकडं काय भाव तिकडं काय भाव. परवडतंय का? परवडतंय की. होय. हा. किलो मागे 20 रुपये राहिले तरी हाजरी निघून जाते.
प्रत्येक माला आपलं हे शेतातलंच पिकवलंय का कसं आता व्यापाऱ्याकडे घेतलं? शेतातला निमा आपला निमा कवा तर 2 मालला बसावं लागतं 10 मालला बसावंच लागतं त्यामुळे हजेरी निघून कधी नफा तोटा होते का नाही कधी? 6 महिन्यात एकदा वर्षात एकदा होतं की पण तोटा होतो का कधी? तोटा होत नाही हाय जेवढी मुदल निघते बर बर हा हो नफा नफा एरी 1000-1500 रुपये राहतात. बर 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 काय आता निवडणुका लागायला तर कुठलं सरकार या वाटतं? सरकार शिवसेना ठाकरे येणार नाहीतर मग जारांगे बर जरांगे पाटील म्हणतील ते जारांगे पाटील येते जारांगे पाटील दुसरं कुठलं येत नाही सरकार. काय आता खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि शरद पवार गटाकडून अभयसिंह जगताप 2 नावं चर्चेत आहे ते कोण येईल? कोण निंबाळकर खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि शरद पवार गटाकडून अभयसिंह जगताप 2 नावं चर्चेत आहे ते कोण निवडून येईल वाटतं? म्हणजे हे कुठला माणूस निंबाळकर कोणत्या गटातला आहे? भाजपाकडलं नाही येत भाजपाचं नाव काढणार का तुम्ही? बर हा भाजपाला सगळी माणसं नाराज आहेत. मग कोण येईल? शरद पवारचाच माणूस येणार. हो नमस्कार. कुठले? मलवडी. होय हां. काय नाव? नामदेव मधुकर पालवे. काय काय वाटतं आता निवडणुका लागणार आहेत कुठलं सरकार या वाटतं का? सरकार कोणचंच काम करीत नाहीत पण गोरगरिबांनी जर साथ देऊन जर जानकर साहेब निवडून आणले तर काहीतरी गोरगरिबाचे दिवस येतील. हो मग काय जानकर साहेब इथून फिक्स होतील काय? 100% 2 लाखाच्या आसपास निवडून येते ना अशी आमची अपेक्षा आहे. मग काय निवडणूक कशी दुरंगी तिरंगी कशी होईल? ती आता दुरंगी होती का तिरंगी होती? काय तुम्हाला काय वाटतं आता सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना असं बघितलं काय वाटतं? काय आता हो का गोरगरिबाचा दिवस येणार फक्त जानकर साहेब जे आहेत हे गोरगरिबांसाठी पहिल्यापासून झटत आलेले आहेत काय तर त्यांनी त्या मुद्द्यावर त्यांना काहीतरी हे वाटतं पण 2 लाखाच्या आसपास जानकर साहेब निवडून येणार आहेत. जानकर साहेब जे आहे ते गोरगरिबासाठी चांगले. नमस्कार. कुठले? मलवडी. होय काय नाव? सुरवशी. झाला का बाजार? झाला की. किती रुपयाला पिशवी भरली? अर्धी दिसते तुमची पिशवी. आमची पिशवी अर्धी शेतकऱ्याला लयच भाव देते तशा पाय पिशवी कशी भरायची? मग काय काय आता निवडणुका लागायला त्या काय वाटतंय कुठलं सरकार असं? सरकार काय सरकारने सगळं लक्ष द्यायला पाहिजे जनतेची कामं केली पाहिजे ती कुठलंच काय व्यवस्थित नाही. सर कांद्याला तर भाऊ काय टाकून द्यायची बाजू आली कांद्याची. टमाटे तर आज 10 रुपयावर आली ती. कुठलं असं वाटतंय? ज्वारी तर काय 2000 जाणून ठेवली कसं खावाय शेतकऱ्याने काय त्यासाठी कुठलं सरकार असावं? सरकार काय कुणाचं काय असताना पण भाव पाहिजे ना. तर मित्रांनो आज आपण श्री उत्तरेश्वर महाराज केम यांच्या पावन पुण्य नगरीमध्ये म्हणजेच केम या गावामध्ये येथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी का महायुती माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल तोच केम येथील जनतेचा कौल काय होता हे जाणून घेण्याचा आज आपण हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. तर खरं तर या बाजारामध्ये फिरताना असं जाणवलं की समस्या भरपूर आहेत. सरकारनंही तेवढ्यात सक्षमपणे त्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि काय शेतकरी म्हणा किंवा इथली काय जे नागरिक आहेत ते नाराज आहेत सरकारवर. परंतु सरकार कोणतंही असू द्या महाविकास आघाडी महायुती अथवा कोणतंही सरकार असलं तरी लोकांच्या समस्या सोडवणारं सरकार असलं पाहिजे. अशा प्रकारची किंवा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे युवकांना सुद्धा नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे अशा प्रकारच्या इथली लोकांच्या अपेक्षा आहेत त्या. तरी येणाऱ्या काळामध्ये कोणतं सरकार येणार आणि लोकांच्या समस्या सुटणार का नाही ह्या येणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर येणारं जे सरकार आहे त्याच्यापुढे ह्या सर्व आव्हानं असणार आहेत.